आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झालाय। आज बारामतीमध्ये ओबीसी समाज बांधवांनी विराट मोर्चा काढलाय आणि आता संघर्ष अटळ आहे, आपल्याला लढावंच लागेल असं म्हणत मोर्चात सहभागी व्हायचं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय। दरम्यान साम टीव्हीशी बातचीत करताना लक्ष्मण हाकेंनी मराठा आरक्षणाच्या जीआरवर ताशेरेही ओढलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी जीआर वाचावा अशी जाहीर मागणी त्यांनी केली आहे। निषेध असो महाराष्ट्र शासनाच्या या जीआरचा निषेध असो। काम शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवारांचे आमदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, बंडू जाधव, रवींद्र चव्हाण, प्रकाश सोळंकी, विजयसिंह पंडित या सगळ्या माणसांनी केलेलं आहे। विश्वास पाटील असं म्हणतायत की मी अधिकारी होतो आणि अधिकारानंतर मला कमी जे खालच्या जातीचे लोक आहेत त्यांच्या हाताखाली काम करायला लागलं होतं। एका माजी अधिकाऱ्यांनी रिटायर झाल्यानंतर असं वक्तव्य करणं कितपत योग्य? विश्वास पाटील लेखक आहेत, संवेदनशील लेखक आहेत अशी त्यांची ओळख आहे। झाडाझडती कादंबरी विश्वास पाटलांनी लिहिलेली आहे। त्या झाडाझडती कादंबरीचं मी माझ्या विद्यार्थी दशेत वाचन केलेलं आहे। त्या झाडाझडती कादंबरीमध्ये कोयना परिसरातल्या ज्या कातकऱ्यांची, ज्या धनगरांची, ज्या आदिवासी लोकांच्या जमिनी गेल्या त्या लोकांना आजही न्याय भेटलेला नाही। त्याचं त्यांनी वर्णन त्यामध्ये एवढ्या संवेदनशील पद्धतीने केलं आहे। जर एखाद्या खालच्या जातीच्या म्हणजे दलित जातीच्या, आदिवासी जातीच्या, ओबीसी जातीच्या माणसांच्या गुणवत्तेबाबत जर असं वक्तव्य करत असेल तर मी प्रथमतः विश्वास पाटील नावाच्या लेखकाचा इथं निषेध करतो। कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जीवा महाले होते, शिवा काशीद होते, तानाजी मालुसरे होते, बहिर्जी नाईक होते, बहिर्जी नाईकाच्या त्या कार्यपद्धतीचा अभ्यास इस्रायलची गुप्तचर संघटना करते आणि तुम्हाला लाज वाटते की महाराष्ट्रातल्या अशा लोकांच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागलं। हे मला वाटतंय अजून ह्यांची ही सरंजामी मानसिकता, जात वर्चस्वाची मानसिकता, जातीयवादी मानसिकता जात नाही आणि ह्यांना मागासलेपणाचं आरक्षण पाहिजे, ह्यांना मागासलेपणाचे डोहाळे लागलेत। विश्वास पाटलांचा मी इथं निषेध व्यक्त करतो। सर, पण आपण बघितलं तर सोशल मीडियावरती एका ग्रुपकडून तुम्हाला वारंवार ट्रोल केलं जातं, टीका केली जाते, वडापाव हाके म्हटलं जातं। नेमकं काय वडापाव का नाव पडलं, का ट्रोल केलं? बघा, मला दगडं मारू द्या, मला माझ्या पर्सनल गोष्टीवर बोलू द्या, वडापाव म्हणू द्या, पण मी माझ्या ओबीसींची, भटक्या विमुक्त जाती जमातींची ही लढाई, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या समतेची लढाई आणि गावकुसातल्या शेवटच्या घटकांची लढाई मी कुठेही थांबवणार नाही। मला माहिती आहे आपण बोलायला लागलो की हा कुठं निवडून आलोय, तो बजरंग सोनवणे म्हणतो ह्याची लायकी काय, म्हणजे आमची लायकीच दाखवली जाते ना। मग तुम्ही लायक आहात तर झक मारायला इकडे येत आहे का? बजरंग सोनवणे आमची लायकी नाही ग्रामपंचायत सदस्य व्हायची, तुम्ही खासदार झालाय, मग लाज वाटली पाहिजे ना मग आमचे आरक्षण मागायला तुम्हाला। काय लॉजिक आहे का ह्याला? अजितदादा पवार म्हणतात मी त्याच्यावर बोलणार नाही, कुठल्या माणसावर बोलायचं मी ठरवेन। म्हणजे तुम्ही यातनं जातीय मानसिकताच दाखवता ना, तुम्ही सर्वश्रेष्ठ समजता ना, तुम्ही 4 कारखाने जास्त काढले म्हणून असं बोलता का? मला वाटतंय हा इथल्या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाचा वेळोवेळी केला जाणारा अपमान आहे आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।